व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, व्यापारी एकता जिंदाबाद। चिखली भुसार आडत व्यापारी संघ मार्केट यार्ड ह्या संघटनेचा अध्यक्ष। गेल्या अनेक वर्षापासून बाजार समितीचा हा 1963 चा जुना कायदा रद्द करावा आणि त्याची नव्याने रचना करावी अशी प्रमुख मागणी अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांची आहे। या जुन्या कायद्यामुळे व्यापाऱ्यांना फार अडचण निर्माण झालेली आहे। पूर्वीच्या जुन्या कायदा आणि आत्ताचा अस्तित्वात असलेला व्यवहार ह्याला फार तफावत आहे याच्यामध्ये, कारण त्याच्यानंतर ह्या कायद्याच्या नंतर अनेक नवीन कायदे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवले जातात आणि दुहेरी त्यामुळे हा एपीएमसीचा कायदा, एफएसआयचा कायदा, लीगल मेट्रोलॉजी ऍक्टचा कायदा, ह्या अशा अनेक कायद्यांच्या तरतुदीमुळे व्यापारी वैतागलेला आहे आणि त्यातनं आम्हाला सुटका पाहिजे म्हणून आपण कायद्याची बदल करावा अशा प्रमुख मागणी नेहमी करतो। त्याचबरोबर बाजार समितीचा हा जो कर आहे, हा जो कर सगळ्यांना अडचणीचा कर आहे। त्या करामुळे शेतकऱ्याला त्याच्या अपेक्षित पेक्षा किंमत कमी मिळते आणि खरेदीदाराला त्याची किंमत जास्त मोजावी लागते आणि त्याचा भुर्दंड ग्राहकांना बसतो आणि महागाई वाढते। आणि आज गेल्या वेळच्या ह्या आमच्या मागणीमध्ये 3-4 वर्षापूर्वी एक अशीच बैठक झाली मंत्रालयामध्ये आणि एपीएमसीच्या फेडरेशनने सांगितलं की बाबा शेष रद्द केल्यानंतर आम्ही मार्केट कमिटी कशी चालवायची, आमचं उत्पन्नच ते आहे, मग आम्हाला उत्पन्नाला दुसरं काय मार्ग आहे। त्यावेळेला एखादी शासनाने समिती नेमली आणि त्या समितीचा आढावा घेतला गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या बाजार समितीसाठी 550 ते 600 कोटी रुपयाचं जर अनुदान दिलं तर हा कर काढला जाऊ शकतो अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर त्या पद्धतीच्या हालचाली सुरू झाल्या शेष रद्द करण्यासंदर्भात। परंतु पुन्हा मार्केट कमिटीच्या फेडरेशननं सरकारला विनंती केली किंवा काय दबाव आणला माहित नाही, परंतु त्यांनी तो शेष अनुदान देऊन शेष रद्द करण्याचा प्रस्ताव पुन्हा बारगावला गेला। पुन्हा आम्ही काहीतरी करू असं शासन नेहमीच आम्हाला सांगतंय। त्याच पद्धतीनं गेल्या वेळी 28 सप्टेंबरला पुन्हा शासनाबरोबर बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते। त्यांनी ह्या शेष बद्दल त्या अधिकाऱ्यांना तात्काळ याच्यावरती काय करता येतं याचं रिपोर्ट द्या असं सांगितल्यानंतर 15 दिवसाच्या आत शेष हा पूर्वीचा शेष रद्द करून, म्हणजे पूर्वी 1% शेष होता तो रद्द करून कमीत कमी 25 पैसे आणि जास्तीत जास्त 50 पैशाच्या ह्याच्यामध्ये शेष आकारावा अशा पद्धतीचा आदेश काढण्यात आला। परंतु दुर्दैव व्यापाऱ्यांचा पुन्हा 3-4 दिवसामध्ये तो आदेश रद्द करण्यात आला। म्हणजे मार्केट कमिटीच्या फेडरेशनचा सरकारवर फार मोठा दबाव आहे आणि त्यामुळं व्यापाऱ्यावर अन्याय होतोय। तो अन्याय आम्हाला पूर्णपणे, त्या अन्यायातून आम्हाला मुक्त व्हायचं आहे। त्यासाठी आमची पुन्हा फेडरेशन महाराष्ट्र राज्य परिषद झाली। त्या परिषदेने असा निर्णय घेतला की बाबा आपल्याला नेहमी आश्वासनं दिली जातात आणि आपले कुठलेही कामं होत नाहीत। एकतरी व्यापाऱ्यांचा परवाना हा 3 वर्षासाठी मर्यादेचा असावा आणि व्यापाऱ्यांच्या परवान्याचे नूतनीकरण जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनं व्हायला पाहिजे। भेसळच्या कायद्यातल्या ज्या जाचक अटी तरतुदी आहेत त्या रद्द व्हायला पाहिजेत, जेणेकरून व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होता कामा नये। आणि अशा या अनेक मागण्या असून देखील आपल्याकडे शासन दुर्लक्षच करत आहे। त्यासाठी शासनाचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पुन्हा वेधणं गरजेचं आहे। त्यासाठी आज आमचा हा 1 दिवसीय लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आम्ही परवा 28 तारखेलाच आमच्या सगळ्या व्यापाऱ्यांना बोलून सांगितलं की बाबा असं आपल्याला पुन्हा 5 डिसेंबरला राज्यव्यापी बंद आहे, त्यामध्ये आपल्याला सहभाग आपला नोंदवायचा आहे। त्यामुळे इथला आज व्यापारी, आज मला वाटतं तुम्ही फिरून जरी बघितला असाल तर आम्ही कुणालाही जाऊन जबरदस्तीनं बंद करायला सांगितलेलं नाहीये, स्वयंपूर्तीनं हा बंद आहे। ह्याचाच अर्थ नक्कीच व्यापाऱ्यांना ह्या कराचा, एपीएमसीच्या कायद्याचा त्रास आहे म्हणूनच स्वयंपूर्तीनं लोकांनी बंद ठेवलेला आहे। तेव्हा तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला पण पुन्हा विनंती करतो की बाबा आमच्या व्यापाऱ्यांकडे तुम्ही आमच्या मागण्याकडे सहानुभूतीपूर्वक बघावं आणि व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, ही आमची या ठिकाणची मागणी आहे। व्यापारी सहभागी झाले संपूर्ण एपीएमसी संपूर्ण आहे। किती आहे? 800 लायसन्स होल्डर आहेत व्यापाऱ्यांचे सगळे इथले आमचे। आणि फक्त हे जे बंद आहे आमच्या बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांचा बंद आहे। या ठिकाणी बाकी खाली जे बाजार आहेत त्यांचा कुणाचा बंद नाही, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आणि ह्याच ठिकाणचा पुन्हा
नाशवंत मालाचा जो बाजार आहे, कांदा, बटाटा, भाजीपाला, त्यांनी देखील आम्हाला पाठिंबा दिलाय आणि त्यांचा व्यवहार चालवून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे.